हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून स्वागत करते। तर बघा मग आज मी तुम्हाला जुन्या ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची हे सांगणार आहे। खूप साऱ्या कमेंट्स येतात आणि बऱ्याचदा आपलं जुन्या ब्लाऊजवरून मापे घेण्यात काहीतरी चुका होतात आणि त्या चुका झाल्या की आपलं कटिंग वगैरे सगळं चुकतं। पाव इंच किंवा अर्धा इंचाचा जरी फरक पडला, आता एका साइडने जर पाव इंचाचा फरक पडला तर 1 इंचाचा फरक पडतो आणि यामुळे मग आपलं ब्लाऊज कटोरी हे सगळं चुकण्याचे चान्सेस असतात। सो तसं होऊ नये त्यासाठी आज मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे की अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये जुन्या ब्लाऊजवरून किंवा कस्टमरच्या मापाच्या ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची आणि त्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं तेही अगदी सोप्या पद्धतीने। ठीक आहे, सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या महत्त्वाच्या अशा टॉपिकला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून ब्लाऊजवरून मापे घेणं खूपच सोपं जाईल, ते सुद्धा एकदम परफेक्ट अशी। ठीक आहे, चला तर मग आता आपण आपल्या आजच्या महत्त्वाच्या टॉपिकला सुरुवात करूयात। आणि इथे तुम्ही बघू शकतात की जी मापं लागतात तर ती इथे मी बोर्डवर लिहून घेतली। त्याचबरोबर हा आहे ब्लाऊज आणि ह्या ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची तर ते आज आपण शिकणार आहोत। तर तुम्ही इथे बघू शकतात की हा जो काही ब्लाऊज आहे तर हा अस्तर स्टिच केलेला आहे। त्याचबरोबर हा कटोरी ब्लाऊज आहे, याचे बॅकनेक छान असा डिझाईनचा आहे, इथे बघू शकतात मटका गळ्यावर छान डिझाईन केलेली आहे। त्याचबरोबर याची जी काही बाही आहे तर ही सुद्धा खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग डिझायनर आहे। आता या ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची तर ते आपण शिकणार आहोत। तर त्याआधी मी तुम्हाला सांगते की ब्लाऊज कटिंगसाठी आपल्याला कुठली मापे लागतात, जेणेकरून आपल्याला ब्लाऊजवरून कुठली मापे घ्यायची आहे याचा अंदाज यावा यासाठी। तर इथे बघू शकतात की आपल्याला ब्लाऊज कटिंगसाठी जी काही मापे लागतात तर ती असतात, तर ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला पॉइंट तो म्हणजे ब्लाऊजची उंची, त्यानंतर छाती, कमर, पुढचा गळा, मागचा गळा, बाही लांबी, दंडघेर, शोल्डर आणि लास्टचा मुंडा। तर हा जो काही मुंडा आहे तर हा फिटिंगचा मुंडा असतो। ऍक्च्युअली मी खाली लिहिलेला आहे, तुम्हाला व्हिडिओ दिसत नसेल, पण तो माप कशी घ्यायची तर ते सुद्धा आपण आज इथे बघणार आहोत। ठीक आहे, तर बघा आता ही जी काही माप आहेत तर ही आता आपल्याला हा जो काही ब्लाऊज आहे तर त्या ब्लाऊजवरून घ्यायची आहे। तर बघा सगळ्यात पहिला जो काही पॉइंट आहे तर तो म्हणजे उंची। याचाच अर्थ आपल्याला ब्लाऊजवरून सगळ्यात पहिले जे काही माप घ्यायचं आहे तर ते घ्यायचं आहे ब्लाऊजच्या उंचीचं। तर बघा मग हा जो काही ब्लाऊज आहे तर हा सगळ्यात आधी आपल्याला सरळ ठेवायचा आहे आणि ब्लाऊज सरळ असताना जी काही मापे घ्यायची आहेत तर ती आपण आधी घेणार आहोत आणि त्यानंतर ब्लाऊज उलटा करून जी मापं असतात तर ती घेणार आहोत। तर या पद्धतीने ब्लाऊज ठेवून घ्यायचा आहे बघा व्यवस्थित। शोल्डर आणि खालचा पार्ट एक सरळ लाईन मध्ये धरून या पद्धतीने इथे शोल्डरला टेप ठेवायचा आणि खाली जिथपर्यंत येतोय तर तिथपर्यंत आपल्याला घ्यायचा आहे। तर तो 12 असू शकतो, 12.5 असू शकतो, 13 असू शकतो। आता नेमकी व्हिडिओमध्ये खालचा पार्ट दिसत नाहीये, ऍक्च्युअली मी पुढे तुम्हाला पुन्हा दाखवते कशा पद्धतीने घ्यायचं। पण इथे ब्लाऊजची जी काही उंची आहे तर ती आलेली आहे 12.5 इंच। तर इथे लगेच मी लिहून घेतलं। तर तुम्ही सुद्धा ही जी काही मापे आहेत तर ही साइड बाय साइड लगेचच वहीमध्ये लिहून घ्यायची आहे। कुठली मापे लागतात ते आधी लिहून ठेवलं की ज्या पद्धतीने मी एक माप घेणार आहे तर त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा एक माप घेत, मी जसं बोर्डवर लिहिते तुम्ही तसं वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे। याचा एक फायदा होतो की आपल्याला आपलं काम करणं जरा सोपं जातं। आणि यानंतर बघा पुन्हा मी तुम्हाला एकदा आता कॅमेरा थोडा सेट केलेला आहे आणि ब्लाऊजची उंची कशा पद्धतीने घ्यायची तर ते एकदा दाखवते, कारण की याआधी तुम्हाला ते व्हिडिओमध्ये व्यवस्थित दिसलं नव्हतं। तर बघा शोल्डरला टेप ठेवायचा आहे आणि सरळ आपल्याला हे खालीपर्यंत पकडायचं आहे आणि जेवढी ब्लाऊजची उंची असेल तेवढी घ्यायची आहे। तर इथे तुम्ही बघू शकता 12.5 ब्लाऊजची उंची आहे। त्यानंतर आता ब्लाऊज असाच असताना आपल्याला घ्यायचा आहे ब्लाऊजचा मागचा गळा। या पद्धतीने टेप ठेवायचा आणि बघा ह्या लाईन मध्ये असं चेक करायचं, तर तो किती येतोय मग आपला 8.5 इंच, म्हणजे मागचा गळा किती आहे 8.5। तर लगेचच आपण इथे 8.5 इंच लिहून घेऊयात। ठीक आहे, त्यानंतर आता पुढचा आहे ब्लाऊज असाच असताना आपण घेऊ शकतो ब्लाऊजची बाही लांबी। तर लगेचच आता बाहीची लांबी सुद्धा आपण इथे मेजर करून घेऊयात। तर त्यावेळेस काय करायचं आहे, आता जर का तुमच्याकडे मापाचा जो ब्लाऊज आहे त्यापेक्षा तुम्हाला गळा मोठा घ्यायचा असेल किंवा थोडं कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही ही मापन लिहितानीच करून घ्यायचं आहे। त्याचबरोबर बाही लांबीचं सुद्धा तसंच आहे, तुम्हाला जर कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही आधीच लिहून ठेवायचं आहे आणि त्यानंतर जो काही
आपला मागचा गळा आहे, ब्लाऊजची उंची आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही मेजरमेंट घेताना जर कस्टमरनी सांगितलेलं असेल की अर्धा इंच उंची एक्स्ट्रा घ्यायची आहे, तर 12.5 असेल तर मग 13 लगेचच लिहून ठेवायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा आता बरोबर इथे आपल्याला ह्या पद्धतीने टेप ठेवायचा आहे आणि जेवढी बाही लांबी आहे तेवढी मोजून घ्यायची. तर इथे बाही लांबी आहे 9 इंचाची, तर इथे लगेचच आता आपण इथे 9 इंच लिहून ठेवूयात. ठीक आहे. आता बघा हे झाल्यानंतर आपल्याला पुढचा गळा सुद्धा लगेचच ब्लाऊज सरळ असतानाच मोजायचा असतो, तर तो सुद्धा आता आपण लगेचच इथे मेजर करून घेऊयात. तर तिथे सुद्धा बघा बरोबर शोल्डरला आपल्याला इथे ऍक्च्युली टेप ठेवायचा आहे या पद्धतीने आणि बरोबर ती लाईन गोल गळ्याची लाईन कुठे आहे तर ते चेक करायचं. तर बघा तर ते येते आपल्या 5.5 इंचाचा. तर मग इथे जो काही पुढचा गळा आहे तर तो आहे 5.5 इंच. ठीक आहे. तर बघा मग इथपर्यंतची माप तुमच्या लक्षात आलेली असेल आणि ब्लाऊज सरळ असताना आपण मापे घेत असतो तर ती म्हणजे उंची, त्यानंतर मागचा गळा लगेचच घेतो, बाही लांबी आणि पुढचा गळा. ठीक आहे. तेवढी 4 मेजरमेंट्स आपण इथे ब्लाऊज वरून कशी घ्यायची तर हे बघितलेलं आहे. आता आपल्याला हा जो काही ब्लाऊज आहे तर हा करायचा आहे उलटा, कारण की पुढची जी काही मापे आहेत तर ती आपल्याला ब्लाऊज उलटा असताना घ्यायची असतात. तर म्हणून ब्लाऊज सरळ असताना एवढी मापे लगेचच घेऊन टाकायची आहे. आणि आता मी इथे बघा या पद्धतीने ब्लाऊज हा उलटा करून घेत आहे आणि व्यवस्थित आता ठेवून घ्यायचा आहे, म्हणजे फिटिंग वगैरे बाही वगैरे. आता डिझाईनची बाही आहे त्यामुळे ती अजूनच व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे. सिंपल असेल तर ती लगेचच व्यवस्थित राहते. तर ह्या पद्धतीने ब्लाऊज एकदम प्रॉपर असा प्रेस करून सरळ करून घ्यायचा आहे मी म्हटल्याप्रमाणे, बाही वगैरे सगळंच. ठीक आहे. आणि आता आपल्याला घ्यायचं आहे छातीचं माप. तर बघा जो काही टेप आहे तर तो टेप आपल्याला ठेवायचा असतो हुक पट्टी आपली जिथे आहे तिथून डायरेक्टच. बघा इथून टेप ठेवल्यानंतर मुंड्यामध्ये जी फिटिंगची लाईन आहे तिथपर्यंत चेक करायचं. तर ते किती येते 8.5 इंच. ठीक आहे. 8.5 हा झाला एक पार्ट. आपण प्रत्येक वेळेस 4 पार्ट करत असतो, म्हणजे 8.5 अधिक 8.5 अधिक 8.5 अधिक 8.5 असं किती 4 वेळेस, म्हणजे ते किती झालं 34. 8 चोक 32 आणि ते वरचं अर्धा इंच 2 इंच, म्हणजे 32 अधिक 2 इंच किती झालं 34. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने चेक करून घ्यायचं एकदा. फक्त लूप पट्टी जी आहे तर ती सोडून टेप ठेवायचा आहे मुंड्यापर्यंत, तर तो सुद्धा बरोबर 8.5 आलेला आहे. ठीक आहे. म्हणजे परफेक्ट अशी ही आपली साईज आहे. तुमचं जर 8 असेल तर 8 चोक 32 होईल, 9 असेल तर 9 चोक 36 होईल, 9.5 असेल तर 9 चोक 36 आणि अधिक 2 इंच म्हणजे किती 38. जेवढी साईज असेल त्यानुसार. 7 असेल तर 7 चोक 28 असं. ठीक आहे. आता कमरेचं सुद्धा बघा हुकपट्टीपासून टेप ठेवून मोजून घ्यायचं, तर ते किती येते 7.5 इंच. आणि इकडे लूप पट्टी सोडून ठेवायचं आहे तर ते सुद्धा किती आलं 7.5 इंच आहे. ठीक आहे. मग 7.5 4 वेळेस म्हणजे 7 चोक 28 आणि ते वरचं अर्धा इंच म्हणजे 28 अधिक 2 इंच तर ते किती झालं 30. तर हे कॅल्क्युलेशन नीट लक्षात घ्या. हा 1/4 पार्ट असतो, फक्त आपल्याला तो 4 वेळेस ऍड करायचा असतो. म्हणजे कमर इथं किती झालेली आहे 30 इंचाची. ठीक आहे. तर छाती आणि कमरेचं माप कसं घ्यायचं ते लक्षात आलं असेल. त्यानंतर बघा ह्या पद्धतीने दंडघेरचं माप घ्यायचं आहे, तर ते किती येते 5.25 इंच. जिथे फिटिंग असेल तिथपर्यंत. तर 5.25 अधिक 5.25 हे फक्त 2दा ऍड करायचं आहे. इकडच्या साईडने पण एकदा आपण चेक करून घेऊयात बरोबर 5.25 आहे की नाही, की 5 आहे 5.5 आहे त्यानुसार. ठीक आहे. तर बघा मग पुन्हा चेक केलं तर ते किती येते 5.25 इंच येते. म्हणजे जिथे आपली टीप आहे ना तर तिथपर्यंत आपल्याला मेजर करायचं असतं. 5.25 अधिक 5.25 हे फक्त 2 टाइम आपल्याला ऍड करायचं आहे. तर मग ते किती झालं 10.5 इंच. ठीक आहे. म्हणजे दंडघेर इथे झालेला आहे 10.5. फिटिंग टाकताना आपण 5.25च टाकणार आहोत, पण लिहिताना इथे असं लिहितो, कारण की आपण ज्यावेळेस बॉडी मेजरमेंट घेतो त्यावेळेस अशीच मापं घेतलेली असतात आणि त्यानंतर त्यामध्ये काय चेंजेस करायचे असतात तर ते आपण कटिंगच्या वेळेस बघणार आहोत. आणि इथे आपलं शोल्डर मोजून घ्यायचं. तर इथे शोल्डर किती येते 2.5 इंचाचं. जर तुमचं 2 इंच असेल तर 2 घ्यायचं, 2.25 असेल तर 2.25 घ्यायचं, 2.5 असेल तर 2.5 घ्यायचं. एखाद्याला जास्त शोल्डर लागतं, 3 असेल तर 3 घ्यायचं. तर इथे मी 2.5 इंच शोल्डर लिहून घेतलेलं आहे. त्यानंतर आता आपल्याला घ्यायचं आहे मुंड्याचं माप, ते सुद्धा फिटिंगचं मुंड्याचं. तर ते कसं घ्यायचं बघा. ह्या पद्धतीने ब्लाऊज ठेवायचा आहे आणि शोल्डरच्या तिथे आपल्याला टेप ठेवायचा आहे बरोबर, आणि क्रॉस मध्ये बघा हे मोजून घ्यायचं. तर ते किती येते 7.5. म्हणजे याचा जो काही फिटिंगचा मुंडा आहे तर तो किती आहे 7.5 इंच. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचे सुद्धा आपण एकदा इथे मोजून घेऊयात. तर इथे सुद्धा बघा कसं येतं, इथे
7.5 इंच येते. म्हणजेच आपला फायनली जो काही फिटिंगचा मुंडा आहे तर तो आहे 7.5 इंचाचा. म्हणजे ब्लाऊज फिटिंग टाकताना चेक केलं की कमी जास्त होत नाही, लूज टाईट होऊ नये यासाठी याचं सुद्धा एक माप आपण घ्यायचं असतं. ऍक्च्युली कटिंग करताना आपल्याला 7.5चा मुंडा टाकायचा नाहीये, तर तो आपल्याला जो काही ब्लाऊजचे चार्ट टाकलेले आहे साईज नुसार तर त्यानुसार घ्यायचं आहे. तर ते मी तुम्हाला कटिंगच्या वेळेस सांगेलच, फक्त आता कशा पद्धतीने मापे घ्यायची ते समजणं जास्त गरजेचं होतं. आय होप सो तुमच्या लक्षात आलेले असेल की ब्लाऊज वरून आपल्याला माप कशी घ्यायची असते. कस्टमरचा कसाही ब्लाऊज असो तर त्यावरून माप घेता येणं तितकंच गरजेचं आहे. आता असं परफेक्ट ब्लाऊज शिवलेला असेल तर माप घेणं सोपं जातं. जर का थोडंसं हुकलूक पट्टीमध्ये जर गॅप असेल तर माप कसं घ्यायचं तर याचा व्हिडिओ मी याआधी ऑलरेडी टाकलेला आहे, तर तो व्हिडिओ तुम्ही बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, तर बघा मग फायनली आपण मापाच्या ब्लाऊजवरून माप घेतलेला आहे. उंची आहे तिथे 12.5, छाती आहे 34, कमर आहे 30, पुढचा गळा आहे 5.5, त्यानंतर मागचा गळा आहे 8.5, बाही लांबी जी आहे तर ती इथे आहे 9 इंचाची, त्यानंतर दंडघेर आहे 10.5 इंच, शोल्डर आहे 2.5 आणि जो काही मुंडा आहे तर तो आहे आपला फिटिंगचा मुंडा 7.5. तर अशा पद्धतीने बोर्डवर जेवढी लिहिलेली आहे तेवढी माप आपण घेतलेली आहे. आय होप सो तुम्ही सुद्धा बरोबर व्हिडिओ सोबतच आपला हे जी काही माप आहेत तर ही घेतलेली असेल आणि वहीमध्ये लिहिलेली असेल. आता ती माप टाकून कटिंग वगैरे कशी करायची तर ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूया. ठीक आहे, सो चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ओके, चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.